ज्या राज्यात त्यांनी करावं. महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये बिन तलवारी करताना पण करणारी आणि बिन तलवारी न घेता सुद्धा लढणारी मातीतली माणसं फार आहेत. आणि या महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांच्या राज्यात काय करायचं ते करावं. इकडे येऊन कशाला बाकीचा उद्योग करावा. या महाराष्ट्रामधली शांतता भंग करण्याचा काय प्रयत्न होता. आणि राज्य सरकारने सुद्धा हे लक्षात घ्यावं. हे असं कोणी उठतं आणि काही बोलतं आणि त्याच्यावर कोण काही बोलत असेल त्याच्यावर राज्य सरकार बंदी घालत. आणि राज्य कोणाचं आहे? तुमचंच आहे ना. केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आणि भाजपचीच लोक जर अशा प्रकारचं वक्तृत्व करत असेल तर कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करतं म्हणून त्यांच्यावर कारवाई करायची का नाही करते राज्य सरकारने ठरवावं. असं सुद्धा म्हणाले की अफजल खानची कबर आहे ती उद्ध्वस्त करावी आणि ते एक शौचालय बांधावं. आता हे मागणी त्यांनी मुख्यमंत्र्याकडे करावी. त्याच अफजल खानच्या कबरीला संरक्षण कोण देतं? सरकारच देतंय का? मग आता ते संरक्षण देण्याचं काम सरकार करतंय. त्यांची लोक मागणी करतायत. माझं म्हणणं त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे किंवा राज्याकडे सरकारकडे मागणी करावी की याला अशा पद्धतीने करावं. मीडियासमोर वक्तृत्व करून उगीच त्याचं श्रेय घेण्याचा किंवा त्याला प्रसिद्धी होण्याचा प्रयत्न करताय ते दुर्दैवाचं.